हरणांचा कळप एकदा जंगलातनं जात असतो आणि नेमका एक खड्डा येतो, त्याच्यात दोन हरिण पडतात. झालं. बाकीचे त्यांना बघतात, घाबरतात, म्हणतात की ते या खड्ड्यात पडले, त्यातनं बाहेर कसे येणार. सगळे वरनं आरडाओरडा करायला लागतात आणि ती दोन हरणं जी खाली पडलेली असतात ना, ती खूप घाबरतात. खड्ड्यात पडलोय म्हणून नाही, तर वरचे सगळे लोक आरडाओरडा करतायत, त्या भीतीने ते घाबरून जातात. आणि वरची लोक सगळी म्हणायला लागतात की अरे आता तर तुम्ही बाहेरच येणार नाही, झालं तुमचं आयुष्य संपलं, आता तुम्ही काहीच करू शकणार नाही, आम्ही पण तुम्हाला बाहेर काढू शकत नाही, मग एखादा मोठा प्राणी येईल, तो तुम्हाला खाऊन टाकेल आणि अरे रे वाईट झालं वगैरे आरडाओरडा सुरू असतो. त्यातलं एक हरिण मात्र हे सगळा किऑस सुरू होता तरी उड्या मारून वर येण्याचा प्रयत्न करत असतं. आणि दुसरा त्याला म्हणत असतो की अरे नाही, तू नाही जाऊ शकणार, हे सगळे म्हणतायत ते बरोबर आहे, पण तो ऐकत नाही. तो त्याचे प्रयत्न सोडत नाही आणि तो एक मोठी उडी मारतो आणि त्या खड्ड्यातनं बाहेर येतो. मंडळी, आपल्या आयुष्यात सुद्धा असंच आहे बरं का. आपण एखाद्या संकटात असतो, आपण एखाद्या लॉसमध्ये असतो, तेव्हा सगळे म्हणत असतात तुझं काहीच होणार नाहीये, आता आता काय होणार तुझं. पण तसं नाही, तेव्हा आयुष्य संपलेलं नसतं. कदाचित खूप काही करायचं बाकी राहिलेलं असतं. काय वाटतं, बरोबर ना?